मम्मीला सांगितलं पाहिजे हे सगळं. नाही, आत्याबाईला लावतो. हा शिवा, काय सापडले का काही पुरावे? आपला संशय खरा ठरला. काय होतंय तिकडे? छोटा भाई इकडे पूजेसाठीच आला होता आणि आता माझ्या समोर कस्तुरी आणि छोटा भाई पूजेला बसलाय. शाबास, हेच पाहिजे होतं. पण आत्याबाई आता मम्मींना कसं समजवायचं हेच कळत नाही ना मला. तू एक काम कर ना शिवा, काय कर, तिकडचे फोटो काढ आणि इकडे घेऊन ये. हा, नाही म्हणजे आता कमूचा आपल्या बोलण्यावर तर विश्वास नाहीये, डायरेक्ट फोटोज दाखवून तिला, म्हणजे तर मग विश्वास बसेल का नाही? काय बोलतो? हा, पाठवतो फोटो काढून. हा, ठेवतो. हा. चला, माय लेकामध्ये आग लावायला ही चांगली संधी आहे. आता सौरभ सुद्धा या घरातनं बाहेर निघून जाणार आणि मग कमू एकटी पडणार आणि असं का बंगला. अगो बाई, आधी जाऊन कमूला सांगितलं पाहिजे. कमू, हा सांगितलं तेवढं करायचं, कळलं का? अगो बाई कमू, अगो काय 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 एवढ्या दाबा टाकायला काय झाले? अगो मला जे कळलं ना भयानक आहे गो बाई, म्हणून पटकन तुला सांगायला आले. अगं ऐकल्यावर तुझ्या कानांवर विश्वास बसणार नाही, पायाखालची जमीन सरकल. मुद्द्याचं बोल, वर्णन नको जास्त बोल. अगं शिवाचा फोन आला होता, कस्तुरीकडे आज पूजा आहे. मग काय करायचं? काय प्रसाद पाठवायचा का काय तिच्या घरी? अगं कमू, अगं पूजेला काय कस्तुरी एकटी बसणार आहे का? सौरभ आणि कस्तुरी तिकडं पूजेला बसले सत्यनारायणाच्या. पुरावा? आम्ही तेच शिवाला सांगितलं, म्हटलं फोटो काढ आणि पाठव बरं, म्हटलं मला पाठवतोय. मग पाठवू दे शिवानं फोटो, मग काय करायचं ते बघू. कला, घरातली कामं कमी झाली आहेत का तुला? कला, अगं मला तुझी काळजी वाटते बाई, तुला त्रास व्हायला नको अशी. बस काळजी नको माझी जास्त. काळजी वाटली ना, एक काम करेल, मस्त पैकी चहा बनवून घेऊन ये माझ्यासाठी, आलं टेचून. शिवानं फोटो पाठवले की मग बघू काय करायचं ते. अगं पाठवणारच आहे म्हणाला, पाठवेल आता, येणारच आहे, आणते मी चहा करून. कला, काय बी गडबड झाली इथं, जे काय वखलीस त्यातलं काय बी खोटं निघालं ना, बोरिया बिस्तरा बांधून तयार राहायचं घरातनं बाहेर जाण्यासाठी. सगळ्यांनी देवाला नमस्कार करा. आता उठा, आपण आरती करूया. बोला मंगल मूर्ती. आरती व्हायच्या आधी बाबांनी याला बघितलं नाही म्हणजे मिळवलं. मलाच काहीतरी करायला पाहिजे. कमी कर. वहिनी दोरी घेऊन या, दोरी घेऊन या वहिनी. पकड रे, ए हात पकड.
अरे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते? सोडा मला. तुला माहित नाही आम्ही कोण आहे? आमच्या चाळीत यायला गुंडांना परवानगी नाहीये. आवाज कमी आहे. ए, तू कोण आहे रे? ए तू कोण? ए कुठे आहेत फोटो बघू? अजून पाठवलेच नाही ग. पाठवणार बी नाही. 30 वर्ष ओळखती शिवाला. अशी काय बातमी असती ना, काय बी खबर असती, पहिला मला फोन आला असता, तुला नाही काला. कमू असं काय करते? अगं शिवानच मला सांगितलं बाई, फोन करून सांगितलं. लाव की फोन, लाव की त्याला. नाही तेच स्विच ऑफच येतोय. आणि तो पण लावत असेल ग. माझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम झाला वे तुझ्या फोनचा? नकटेच्या लग्नाला 17 इग्न. स्विच ऑफ आहे. काय बाई आता मला म्हणाला फोटो पाठवतो, माझ्याशी बोल. तू चल बरं कमू, चल आपण जाऊन बघून येऊ. चल. ए कुठं बी जायची नाही मी. माझ्या पोरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही समदे हारलात, माझा पोरगा जिंकलाय. अगं तसं नाहीये ग बाई, असं काय करते? तुझ्या शिवानं मला सांगितलं का मी बघितलं म्हणून? फोटो पाठवणार होता ना, पाठवलेत का फोटो? कुठे आहेत फोटो? लागतोय का त्याचा फोन? मग अगं पाठवेल तो. त्याला जी गोष्ट नाही आहे ती उगाच सिद्ध करायला जाऊ नको. तुम्ही गप्पा बसाव. तू गप्प बस. काय बी भरवते माझ्या डोक्यामध्ये. जा जा कामाला लाग घरातल्या. शिवा पण का फोन बंद करून बसलाय कोणाच ठाऊक. मगाशी तर मारेवर तो. आणि चहाचं काय ते बघा. बघते बघते बघते. आलं टेचून. अहो हा. बोला सत्यनारायण महाराज की जय. मला सोडा, मग दाखवतो तुम्हाला एकेकाला. आमच्या चाळीतून आम्हाला धमकी देतोस? ए गप गे. तू कोण आहे रे? तू कोण आहे? आवाज कमी बोललो ना. तू काय करणार का माझा? आवाज खाली करा. मगाशी तुला सोडला, आता तुला सोडणार. वाजू नका खाली. कुठं बाई? भाऊजी तुम्ही सोडा. तुम्ही सोडा भाऊजी. पण तुम्ही का बांधला यांना? पळून एक जाईल. मिनिट, नाही अजिबात नाही. ते काही करणार नाही, काही होणार नाही. माझं ऐका प्लीज. का बांधून ठेवलं यांना? शिवादादा बरं झालं तुम्ही आलात. पूजा झाली, चाळीतले सगळे लोक होते, कस्तुरीच्या घरचे होते, पण आपल्या घरनं कोणीच नव्हतं. छोटा भाई काय करतोय? हो असं कसं? पूजा झाल्यावर गुरुजींनी आम्हाला सांगितलं वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्या. आपल्या घरनं तुम्हीच आहात, तुमच्या पाया नको पडायला. हे आमचे शिवा दादा. लहानपणापासून यांनी सांभाळलंय मला. यांच्या अंगाखांद्यावर खेळलोय मी. माझे सगळे लाड पुरवले यांनी. हट्टच म्हणा ना. असं एकदाही झालं नाहीये की मी एखादी गोष्ट मागितली आणि 5व्या मिनिटाच्या आत ती माझ्याकडे आली नाही. माझ्या सगळ्या चुका पाठीशी घातल्या, पण कधीही मम्मीला सांगितलं नाही. शिवा दादा, तुम्ही इथे आज आलात, मला खरंच खूप आनंद झालाय. दादा, अहो तुम्ही रडताय काय? नाही, ते डोळ्यात पाणी आलं माझ्या. मला आठवतंय, याआधी शिवादादांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं होतं जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. रात्रंदिवस माझ्या बरोबर असायचे हॉस्पिटलमध्ये. खूप काळजी घेतली माझी. आणि तुम्ही यांना चुकीचं समजू नका बरं का. हे मनाने खूप मोठेत, मला माहिती. विजय, त्यांचं जे काय सामान घेतलंय ते परत करा. अहो फोन मध्ये फोटो काढले याने. या घराच्या इकडच्या आठवणी राहाव्यात म्हणून फोटो काढलेत त्यांनी, बरोबर ना शिवा दादा?
प्लीज सामान देऊन टाका, मी विनंती करतो. घ्या. शिवादादा, आता इथपर्यंत आलाच आहात तर घरी चला. पूजेच्या दिवशी तुम्हीच आहात जे सासरचे आहात आणि घरी आलात. जेवूनच जा आता. शिवा दादा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. मी तुम्हाला काही सांगणार नाही. हो, फोन घ्या आणि जे काय खरंय ते सांगा. सौरभ, नाही बाबा, हे बघा, मी मम्मीशी खोटं बोलतोय, मला माहिती. पण तिला जर कळलं की शिवाही तिच्याशी खोटं बोलतायत तर तिला खूप दुःख होईल. शिवा दादा, तुम्ही फोन उचला आणि जे काही बघितलंय ते सगळं खरं खरं मम्मीला सांगा. माझ्या आणि कस्तुरीसाठी तुम्ही नका चुकीचं वागू. नाही जमणार मला. हो, हात जोडतो तुमच्या छोटाबाई, मला नाही जमणार. हो शिवा दादा, असं काय करताय? तुम्ही मोठे आहात. नाही, मी मोठा नाही, खोटा आहे, खोटा आहे मी, वाईट आहे मी खूप. असं नका बोलू. असं मग काय बोलू? मला काय करावं काही सुचतच नाहीये छोटाबाई मला. म्हणजे खरं बोलू, खोटं बोलू, काय 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 बोलू मी आता? हो, खरं सांगून टाका. हो, बाबांचा आणि मम्मीचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुम्ही उजवा हात आहात त्यांचा विश्वासघात करू नका. सांगून टाका. मिठाला जागा आणि खरं सांगा. त्यांचं मीठ खाल्लं असेल मी, पण तुझेही हट्ट पुरवलेत मी. छोटाबाई, कस्तुरी, मी चुकलो मी. अरे, मी तुमच्या सोन्यासारख्या संसाराला उद्ध्वस्त करायला निघालो होतो. अरे, आंधळा होऊन तुझ्या मागे पडलो होतो तुला अडकवायला. मला माफ कर मला. या सगळ्यामध्ये मी हे सुद्धा विसरून गेलो की तू काही झालं तरी तू माझा छोटा भाई आहे. छोटा भाई. कस्तुरी, माफ कर मला. मी तुला खूप त्रास दिलाय ग. खरं तर त्यासाठी माफी मागणं हे सुद्धा चुकीचंच आहे. पण तू मला त्यासाठी काही शिक्षा दिली ना तर ती मी भोगायला तयार आहे. शिक्षा तर मी देणारच आहे तुम्हाला. तयार आहे मी. शिक्षा भोगायला तयार आहे. अहो, आधी शिक्षा ऐकून तरी घ्या. शिवा दादा, आजपर्यंत जे काही झालं ते आता विसरून जायचं आणि तुम्ही आज जेवूनच जायचंय घरी. हॅलो. ए शिवा, काय फोन कधीचा बंद आहे? हा, कळतंय का? कुठेस तू? नाही मम्मी, तो फोन बंद झाला होता. मी इकडेच आहे चाळीमध्ये. काय पूजा आहे का? नाही मम्मी, मी इकडेच आहे ना चाळीमध्ये. इथेशी पूजा होती पण ती दुसऱ्याच्या घरी होती. आणि आपला छोटा भाई पण इकडे नाहीये. मम्मी, मी उगाच छोटा भाईवर संशय घेतला. हा मम्मी, मी तिकडे येऊन सांगतो ना सगळं. हा, निघालोच मी चाळीतनं. हा, बर ठेवते.
शिवा दादा, तुम्ही माझ्यासाठी मम्मीशी खोटं बोललात? छोटा भाई, तुझ्यावर कुठलंही संकट यायच्या आधी आता शिवाला त्याला सामोरे जावं लागलं. छोटा भाई, आता मी निघतो. अहो जेवण आता नको, पुढच्या वेळेस येईन तुमच्या इथे जेवायला. छोटा भाई, मी निघतो आता. मम्मी वाट बघत असेल तिकडे. दादा, पण घरी काही झालं तर? अरे छोटा भाई, तू टेन्शन घेऊ नको. तू 2 दिवस आता इथे मज्जा कर. मी बघतो तिकडे सगळं. हा, उगाच अगो कमू बाई, अगो शिवा स्वतः मला फोन करून म्हणाला का इकडं आता कसं फिरला काय माहित. म्हणे चाळीत पूजा आहे, सौरभ आणि कस्तुरी पूजेला बसलेत असं सांगितलं होतं मला. फोनवर काय सांगितलं ऐकायला नाही आलं तुला? असं का सांगन तो? मला तर वाटत नाही या त्या हवालदाराचाच काहीतरी हात आहे. आता असं झालंय ना, सूर्य उगवला तरी हवालदार जबाबदार, तो सूर्य मावळला तरी त्याला सुद्धा तो हवालदारच जबाबदार. नाही काय आपुलकी नाहीये मला त्या हवालदाराबद्दल. रागच आहे माझा त्याच्यावर, आणि त्या रागाचा बदला घेणारच आहे मी. पण तरी बी या सगळ्यांमध्ये तो हवालदार सौरभ, त्याचं घर कुणी बी जबाबदार नाही. अगं बाई, अगं तुला कसं सांगू ग कमू, या शिवानं मला फोटो काढून पाठवणार होता, अजून पाठवले नाही. का नाही पाठवले फोटो? का नाही पाठवले? कसं काय पाठवल फोटो? काय खोटे पुतळे उभे करून त्यांचे फोटो काढून तुला फोनवर पाठवणार आहे का तो? काय बोलायचं बाई आता? कसं मला तोंड कशी पाडलंय बघा. एवढं मला म्हणाला, तू कशी विश्वास ठेव ना माझ्यावर? तुला माहितीये मला तुमच्यावर विश्वास नाहीये. का नाहीये माहितीये का? कारण मला माहितीये तुम्हा सगळ्यांना माझ्या पोराच्या समोर तोंडावर पाडायचंय. कमू, असं का? आम्ही तुला काय तोंडावर पाडू ग? काय काय बोलते बाई तू? कसं मी जाऊन येऊ का? मी जाऊन येते तिकडे, म्हणजे मग तुला पटेल. नाही नाही, जा तू. लगेच हवालदाराला मी स्वतःहून फोन करते. माझा पोरगा नाही तिथं जर समजा तू पाऊल टाकलंस ना, तर तुझा जीव कसा जाईल याची जबाबदारी माझी. कळलं का? कमू, हे म्हणजे माझं तिकडे आडन तिकडे विहीर असं करून ठेवलंय तू. आणि या सगळ्यात तू हे विसरतीये का आपल्याला त्या कस्तुरीला अडचणीत आणायचंय? तो प्लॅन सगळा फिसकटलाय आपला. हे बघ, काही एक प्लॅन होतात का? 1760 प्लॅन माझ्या डोक्यात येतात. अगं बाई कमू, आता काय? अगं पण नाही, बिग पण नाही. नुसतं डोक्यात काहीतरी भरवून 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 भुगा करून टाकलाय माझ्या डोक्याचा. माझ्या पोरावर पूर्ण विश्वास आहे, आणि तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त मला माझ्या पोरावर विश्वास आहे. कळलं का? माझं पोरग माझ्याशी खोटं बोलायचं नाही. बस डोक्यात बरं होतात 1707 गोष्टी. सांगितलं ना, पाहुणे आत घरात पाहुण्यासारखं राहायचं, नाही तर बोरिया बिस्तारा गुंडायचा आणि घराच्या बाहेर तडक चालतं व्हायचं. कळलं का? कळलं का? चांगल्या भाषेत बोलायची सोय नाही राहिली. जोपर्यंत आवाज वाढवत नाही ना, तोपर्यंत या मेंदू मध्ये काही शिरतच नाही. आवाज वाढवूनच बोलाल. तुमच्या समोर बोंबलून बोंबलून ना माझ्या घशाला कोरड पडायची वेळ आली. जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी. शिवाला एकदा फोन लाव, मी बोलते. सांगितलेलं कळतं ना. मी आणते पाणी आणते. काय ग बाई, काय दुनिया आली आहे. जे ते येत आहे माझ्या पोराच्या विरुद्ध मला भडकवतंय. सारखं नुसतं